रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. पुण्यतिथी साजरी का करायची? काय कारण? महात्म्यांची पुण्यतिथी साजरी का करायची? पुण्यतिथी साजरी केल्यामुळं फायदा काय होतोय? का उगीच खर्च करायचा, उगीच समोरच्या कुटुंबाला मातीत घालायचं, किंवा ही पुण्यतिथी साजरी करण्यापाठीमागं त्या कुटुंबाचा आम्ही खूप श्रीमंत आहोत, भक्तिवान आहोत, हा दाखवण्याचा उद्देश असतो का? तर आजच्या व्हिडिओमध्ये हे आपण पाहणार आहोत. प्रमाण अगदी सिद्धांत सांगतो, लक्षात ठेवा. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. काय हा अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. आणि शेवटचं चरण आहे, फार महत्वाचं चरण आहे. तुका म्हणे पाठे जाती संताची या जपी. मधली चाल आहे, लक्षात ठेवा. दोन्हीही अर्थाने पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे. उत्कृष्ट तुम्ही गायन करू शकता. दुसऱ्या चॅनलवरती राग वगैरे त्याच्यावरती गाऊन दाखवलं जातं. इथे प्रश्न असा विचारलेला आहे की पुण्यतिथी का करायची? महात्म्यांची पुण्यतिथी का करायची? आलं का? पुण्यस्मरण म्हणा, पुण्य सोहळा म्हणा, का करायचं? काय फायदा काय? तर तुम्हाला सांगतो, पुण्यस्मरण सोहळा हा आपल्या फायद्यासाठी असतो. महत्वाची गोष्ट सांगतो. का? आपला फायदा काय त्याच्यामध्ये? पुण्यस्मरण केल्याने आपला फायदा काय? तर लक्षात ठेवा,
आपण त्या कार्यक्रमाला उपस्थित आहोत. आपल्या मुखातून भजन म्हणतोय, आपण कीर्तन करतोय, आपणाला काहीही येत नाही, परंतु पुण्यतिथीला पुण्य सोहळ्याला आपण उपस्थित आहे. फक्त उपस्थित जरी राहिला तरी लक्षात ठेवा, बुद्धी पालटते बरं का. नामाचं इतकं सामर्थ्य आहे, काय इतकं सामर्थ्य आहे नामाचं. आणि संताच्या नामाचं ध्यानात आलं. शेवटच्या ह्याच्यामध्ये तुका म्हणे पापे अनंत जन्माची बरं का, लक्षात ठेवा. जाती संताची या जाती. या महात्म्यांच्या नावाचं चिंतन व्हावं आणि या चिंतनामुळं आपली याच जन्मातली नव्हे, मागे असणारे अनंत जन्म आपले झालेले आहेत. लक्षात ठेवा. त्या अनंत जन्माची जी सामुग्री आहे, ज्याला म्हणतो आपण प्रारब्ध, पुढे संचित साठून आलेलं असतं, त्याच्यामुळं आपणाला भोग भोगावे लागतात. तर या पापाचा क्षय करण्यासाठी, आपल्या फायद्यासाठी, आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी पुण्यतिथी सोहळा हा करावायचा असतो. तुम्हाला वाटेल, आणि बरीच कुटुंब असमाधानी असण्यापाठीमाग कारण हे आहेत बरं का, लक्षात ठेवा. मग ते कुठल्याही प्रकारचे दोष असतील, पितृदोष असतील, महात्म्यांचे असणारे स्मरण असेल, त्यांचं स्मरण केल्यामुळं लक्षात ठेवा आपला फायदा हा होतो की आम्हालाही ज्यांच्या पुण्यतिथीला तुम्ही गेलेला आहात, आम्हालाही तुमच्याप्रमाणे सद्गती मिळावी, आमच्या आयुष्यातील ही पाप नष्ट व्हावी. हा खरं पुण्यतिथी सोहळ्याच्या मागे उद्देश आहे. श्राद्ध वेगळं लक्षात ठेवा आणि पुण्यस्मरण वेगळं. मी आवर्जून सांगतो, आई वडील जर आपले या जगामध्ये नसतील तर त्यांचा पुण्यस्मरण सोहळा आवर्जून बरं का, पुण्यतिथी घालावी. त्याचा फायदा असा होतो, आपल्या आईवडील खरोखरच परमार्थी जीवन जगले असतील आणि आपण त्यांचे स्मरण ठेवत नसेल. हे बा, मी इथं भावनायुक्त तुम्हाला करू इच्छित नाही. जगात सर्व गोष्टी बदलता येतात, सर्व गोष्टीची हौस पुरवता येते. आलं का लक्षात? सर्व गोष्टी इच्छेने मिळू शकतात, परंतु आई वडील इच्छेने कधीच मिळत नाही बरं का लक्षात. आणि त्याच्यामुळं कमीत कमी पुढचा जन्म तरी आपला भगवंताच्या नामस्मरणासाठी जावा, हे आयुष्यामध्ये टार्गेट ठेवून जर चालला, ध्येय ठेवून जर चालला, तर पुण्यतिथीच्या सोहळ्याचं महत्व काय वेगळं असतं हे तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. अनेक जणांच्या मनामध्ये हा प्रश्न होता की सर, आम्ही पुण्यतिथी करावी का? झालं का लक्षात? याचा दुसरा फायदा हा आहे, जो मृत्यू लोकामध्ये किंवा कुठल्याही देहामध्ये तो जीव आहे, जो आत्मा गेलेला आहे, कोणत्याही देहामध्ये असो, तुम्ही जर पुण्यस्मरण त्यांचं केलं तर त्या देहामधील त्रास सुद्धा त्यांना कमी होतो. हे माझ्या अनुभवातून मी सांगतो. समाधानाचं मुख्य माझं
कारण जे आहे ते सांग. पुण्यस्मरण हे पूर्वजांचं पुण्यस्मरण म्हणजे योग्य दिशेला पडणारे पहिले पाऊल होय. रामकृष्ण हरी, विठ्ठल कृष्ण.